सफाई असेल किंवा मान्सूनपूर्व सफाई असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो भ्रष्टाचार झालेला आहे. आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की जे बांधकामाचा जो उरलेला भाग असतो किंवा उरलेले जे पडलेलं असतं त्याला ती लोक जे आहेत काही दिवसानंतर त्याला जो काळपट कलर येतो त्याला ते लोक ओला कचरा आणि जो कचरा गटरामधून उपसला जातो असं दाखवून त्या ठिकाणी जे आहे ते कचरा उचलण्याचं काम केलं जातं आणि त्या कचऱ्याला कच्चा माल म्हणून दाखवला जातो. दुर्दैवाने वापरणारे मोबाईल सुद्धा जे आहेत ते या ठेकेदारांकडून दिले जातात. त्याच्यामध्ये त्या संदर्भामधल्या माहित्या या त्यांच्या माध्यमातून भरल्या जातात. त्याचबरोबर ठेकेदार जे आहेत ते प्रत्येक लॉगबुक असेल किंवा डॉक्युमेंट असेल हे स्वतः भरतात. त्यासाठी अधिकाऱ्यांना ते 500 रुपये देतात. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत तर आहेच, पण याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण आता कोणाला जबाबदार धरलं पाहिजे तर ते आयुक्तांना जबाबदार धरलं पाहिजे. त्याचबरोबर राज्य सरकारला सुद्धा त्या ठिकाणी याला जबाबदार धरलं पाहिजे. ज्या तऱ्हेने राज्य सरकारने 3 वर्षापासून जे आहे ते महानगरपालिकेचे इलेक्शन घेतलेलं नाही आणि त्या माध्यमातून नालेसफाई किंवा असं रस्ता कॉन्क्रिटच्या माध्यमातून जो भ्रष्टाचाराबद्दल आम्ही सातत्याने बोलत आहोत. आम्ही 3 वर्षाची श्वेतपत्रिकेची मागणी करत आहोत. एसीबीच्या माध्यमातून चौकशी व्हावी याची मागणी करत आहोत, पण दुर्दैवानं होताना दिसत नाही. आणि म्हणून माझी पुन्हा एकदा तीच मागणी असेल आणि या संदर्भामध्ये त्वरित कारवाई व्हावी. ज्या वॉर्ड ऑफिसमध्ये या प्रकरण खुलं होऊन आलेलं आहे त्या वॉर्ड ऑफिसच्या सर्व कागदपत्रांची सुद्धा चौकशी व्हावी अशी सुद्धा मी मागणी करते.